नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण आपल्या संस्कृत व्याकरणावर आधारित असणारा पाठ तो म्हणजे वाच्य परिवर्तनम या पाठाविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारच्या एका संस्कृत व्याकरणाचा तो म्हणजे आहे भाषासूत्रम 2 धातू तालिका द्वितीय समूह याचा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये विचार केलेला होता। तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपणाला संस्कृत 10वी कक्षा वाच्य परिवर्तनम हा जो काही संस्कृत व्याकरणाविषयी असणारा जो काही पाठ जे आहे तर या पाठाविषयी आज आपणाला या व्हिडिओमध्ये माहिती बघायची आहे। तर बघा पुनश्च एकदा सांगतो, जे कोणी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल प्रेस आयकॉन करा। तर बघूया आज आपण आपल्या संस्कृत व्याकरणावर आधारित असणारा पाठ तो म्हणजे वाच्य परिवर्तनम। तर बघा हे जे काही वाच्य परिवर्तनम हा जो काही संस्कृत शब्द आहे तर या संस्कृत शब्दाचा मराठीमध्ये अर्थ काय होतो बरं? वाच्य प्लस परी प्लस वर्तनम। बघा काय म्हणलेलं आहे, वाच्य प्लस परिवर्तनम अशा प्रकारच्या या शब्दाची फोड होते बघा, संधी विग्रह होतो। मग आता वाच्य म्हणजे काय? वाक्य, बरोबर। वाच्य म्हणजे काय? वाक्य, लक्षात। आणि परिवर्तनम, परिवर्तनम म्हणजे काय? बदल, चेंज, बरोबर। परिवर्तनम म्हणजे काय? बदल, म्हणजे वाक्याचे बदल। या पाठाचं आपलं नावच आहे वाक्याचे बदल। हे कशा प्रकारे होतात तर ते आपणाला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। तर बघूया आपण संस्कृत 10वी कक्षामधील संस्कृत व्याकरणावर आधारित असणारा पाठ तो म्हणजे वाक्य परिवर्तनम हा जो काही पाठ जे आहे तर तो पाठ संयुक्त संस्कृतवाल्यांना सुद्धा आहे आणि संपूर्ण संस्कृतवाले विद्यार्थी जे आहेत त्यांना सुद्धा आहे। त्यामुळे शांततेत काय करायचं आहे, मी जे तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती दाखवणार आहे किंवा समजावून देणार आहे ती व्यवस्थित ऐकून याच्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घ्यायचे आहेत। तर बघूया संस्कृत 10वी कक्षा वाच्य परिवर्तनम। तर बघा मित्रांनो, वाच्य परिवर्तनम, वाच्य परिवर्तनम म्हणजे काय मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जर समजा आता आपण या वाच्य परिवर्तनम या शब्दाचा जर संधी विग्रह जर केला तर तो काय होतो बरं? वाच्य प्लस परिवर्तनम, बरोबर। मग आता वाच्य म्हणजे काय बरं? वाक्य, बरोबर। आणि परिवर्तनम म्हणजे काय? बदल, म्हणजे वाक्यांचे बदल हे कशा प्रकारे होतात ते आपणाला या व्हिडिओमध्ये काय करायचे आहे, माहिती बघायची आहे। तर बघा की जसं की आपल्या जी काही इंग्लिश लँग्वेज आहे, बरोबर, तर त्या इंग्लिश लँग्वेजमध्ये आपणाला ॲक्टिव्ह व्हॉइस किंवा पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे त्याला आपण म्हणतो चेंज द व्हॉइस, बरोबर। चेंज द व्हॉइसमध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस असतात। तशाच प्रकारे आपल्या संस्कृतमध्ये सुद्धा काही व्हॉइस याने प्रयोग असतात। विज्ञानामधले प्रयोग नाहीत बरं ना, तुम्ही म्हणाल विज्ञानचे प्रयोग, विज्ञानचे प्रयोग नाहीत। प्रयोग म्हणजेच बदल किंवा आपण त्याला म्हणू शकतो वाक्यांचे बदल, लक्षात। जसं की तुमच्या इंग्रजी लँग्वेजमध्ये चेंज द व्हॉइस असतं तशाच प्रकारे आपल्या संस्कृतमध्ये काय असतात? चेंज द व्हॉइस म्हणजे वाक्याचे बदल, बरोबर। तर आता आपल्याला बघायचं आहे की नेमकं संस्कृत वाक्यामध्ये कशा प्रकारे बदल करायचे आहेत ते। बघा आपण इयत्तामध्ये असताना, इयत्ता 9वीमध्ये असताना आपण विशेषतः 2 प्रयोग हे बघितले होते, प्रयोग बदला या आपल्या संस्कृत व्याकरणाच्या भागामध्ये। मग आता ती कोणकोणती बघितली बरं? कोण सांगता आपल्यापैकी? बरोबर, करेक्ट, आलं का लक्षात?
कोणकोणता आहे पहिला आपण बघितला, एक कर्तरी प्रयोग, बरोबर, आणि नंबर 2 दुसरा कोणता आहे, कर्मणी प्रयोग. लक्षात, तर हे दोनच प्रयोग आपण इयत्ता 9वी मध्ये असताना काय केले आहेत, जाणून घेतलेले आहेत, बरोबर. आणि आता इयत्ता 10वी मध्ये आपल्याला तिसरा प्रयोग बघायचा आहे. आपल्या संस्कृत विषयामध्ये एकूण 3 प्रयोग आहेत, बरोबर. पहिला कोणता आहे, कर्तरी प्रयोग, दुसरा आहे कर्मणी प्रयोग आणि तिसरा आहे भावी प्रयोग. लक्ष द्या इकडे, त्यालाच म्हणतात संस्कृतमध्ये कर्तुवाचम. नंबर 1 कर्तुवाचम, नंबर 2 कर्मवाचम, नंबर 3 भाववाचम. मग आता कर्तुवाचम म्हणजे काय, कर्तरी प्रयोग, बरोबर. कर्मवाचम म्हणजे काय, कर्मणी प्रयोग, आणि भाववाचम म्हणजे काय, भावे प्रयोग. अशा प्रकारचे 3 प्रयोग हे आपल्या संस्कृत विषयामध्ये देण्यात आलेले आहेत. आणि नेमका त्याचाच विचार आपल्याला काय करायचा आहे. जसं की तुम्ही इंग्रजी लँग्वेज शिकताना मी तुम्हाला आत्ताच सांगितलं मग अशी चेंज द व्हॉइस असतं, तर तुम्हाला काय करावं लागतं, ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसचं ॲक्टिव्ह व्हॉइस वाक्यामध्ये तुम्हाला बदल करता आला पाहिजेत. तेच तुम्हाला आपल्या इयत्ता 10वी मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कर्तरीचं कर्मणी आणि कर्मणीचं कर्तरी वाक्यामध्ये तुम्हाला बदल करता आला पाहिजेत. तेव्हा तुम्हाला काय होतो, 1 पैकी 1 मार्क या ठिकाणी भेटतो. आणि हा प्रश्न तुमच्या कुठे येतो, जेव्हा आपल्याला सूचनेनुसार बदल करू तो अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न विचारला जातो, तेव्हा आपल्या पुस्तकातील धड्यातील कोणतंही एक वाक्य दिलं जातं आणि तुम्हाला दिलं जातं वाच्य परिवर्तनम करूत, असे कंसामध्ये काय केल्या जाते, सूचना दिल्या जाते. आणि त्या सूचनेनुसार जर वाक्य जर आपलं कर्तरी प्रयोगात जर असेल, म्हणजे कर्तुवाचममध्ये जर असेल, तर आपल्याला काय करावं लागतं, कर्मवाचममध्ये बदल करावा लागतो. जर दिलं वाक्य जर कर्मवाचममध्ये जर असेल, तर आपल्याला उत्तरामध्ये वाक्य ते कर्तुवाचम म्हणजे कर्तरी वाक्यामध्ये बदल करावा लागतो. लक्षात, तर ते कशा प्रकारे करायचं आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा, आता तुमच्या पेज क्रमांक मला वाटतं 43 मध्ये पान नंबर 43 वर आहे वाक्य परिवर्तनम किंवा वाच्य परिवर्तनम क मध्ये भाषासूत्रम 2, तर क मध्ये तुम्हाला वाच्य परिवर्तनम पेज क्रमांक 43 वर, बरोबर. तर पुनश्च एकदा सांगतो की जेव्हाही केव्हा आपल्या संस्कृतचे व्हिडिओ तुम्ही बघत असता, तेव्हा तुमच्याकडं संस्कृतचं पुस्तक, संस्कृत लिखाणासाठी वही आणि पेन एवढं साहित्य घेऊन काय करायचं आहे, मी जे तुम्हाला माहिती सांगतो ती माहिती अगोदर ऐकायची आणि व्हिडिओ पॉज करून ती माहिती लिहून घ्यायची आणि तिचा काय करायचा, संपूर्णतः अभ्यास करायचा आहे. आणि जर तुम्हाला कुठं जर समस्या आलीच तर मला कमेंट करून किंवा माझ्या व्हॉट्सअप अकाउंटवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप अकाउंट नंबर देणार आहे, त्याच्यावर मला तुम्ही विचारायचे किंवा कमेंट करून विचारलं तरी चालतं. ठीक आहे. बघूया मित्रांनो, वाच्य परिवर्तनम. तर बघा मित्रांनो, तुम्हाला पेज क्रमांक 43 वर तुम्हाला या ठिकाणी संस्कृतमध्ये माहिती ही देण्यात आलेली आहे, बरोबर. ती काय करायची, सगळ्यांनी एकदा या ठिकाणी वाचून घ्यायची आहे, बरोबर. आता बघा, त्यानंतर तुम्हाला परत पुढच्या पेजवर म्हणजे तुमच्या पेज क्रमांक 44 वर सुद्धा तुम्हाला परत ते वाक्य कशा प्रकारे बदल करायचं हे तुम्हाला थोडंसं शॉर्टकटमध्ये तुम्हाला काय केलं आहे, संस्कृतमध्ये सांगितलेलं आहे. तर हे सुद्धा काय करायचं, सगळ्यांनी वाचून घ्यायचं आहे. परंतु मी आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय केलं आहे, तीच माहिती जी आहे, तर तीच माहिती तुमची मराठीमध्ये, जी की आपली मूळ भाषा जी आहे ती म्हणजे कोणती, मराठी, तर मराठीमध्ये संस्कृतचं तुम्हाला मराठीमध्ये करून या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बघू ते आपण आपला वाच्य परिवर्तनम. तर बघा मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला दिले त्या ठिकाणी अस्माभिः कर्तुवाचम कर्मच्च वाचम च गतवर्षे पठिते. बघा काय म्हणलेलं आहे की गेल्या वर्षी आपण कर्तुवाचम म्हणजे काय, कर्तरी, आणि कर्मवाचम म्हणजे कर्मणी शिकलोत. तर बघा त्याच्यामध्ये कर्तुवाचम क्रियापदम कर्तुपदम बोधयती,
कर्मवाचम क्रियापदम कर्मपदम बोधयती. बघा काय म्हटलेलं आहे की जे काही कर्तरी क्रियापद जे येतं तर ते कर्तरी क्रियापद कर्त्याच्या पुरुषवचनाचा बोध करून देते. आणि जे काही सकर्मक कर्तरी येतं तर सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य काय होतात, कर्तुवाचम. कर्मणी प्रयोगात रूपांतर करताना काय होतात, कर्मवाचममध्ये कोणकोणते बदल होतात ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. बघा तुम्हाला मी सांगितलं होतं पाठीमागे इयत्ता 9वीचं व्याकरण शिकवत असताना की जे काही आपला कर्तरी वाक्य आहेत तर त्या कर्तरी वाक्याचे पुन्हा 2 प्रकार पडतात. बरोबर. मग त्यातला पहिला प्रकार कोणतं आहे, सकर्मक कर्तरी वाक्य. सकर्मक कर्तरी वाक्य. मग आता सकर्मक कर्तरी वाक्य म्हणजे काय बरं, आता कोण सांगतं तुमच्यापैकी? हां बघा, सकर्मक कर्तरी वाक्य म्हणजे काय की ज्या वाक्याला कर्माची अपेक्षा असते, ज्या वाक्याला कर्माची अपेक्षा असते त्या वाक्याला काय म्हणायचं, सकर्मक कर्तरी वाक्य म्हणतात. बरोबर. लक्ष द्या पुनश्च एकदा की ज्या वाक्याला कर्माची अपेक्षा असते त्या वाक्याला काय म्हणायचं, सकर्मक कर्तरी वाक्य असं म्हणतात. काय म्हणायचंय की ज्या वाक्याला कर्माची अपेक्षा असते त्या वाक्याला काय म्हणायचं, सकर्मक कर्तरी वाक्य असं म्हणतात. हा झाला कर्तरी वाक्याचा पहिला वाक्य. बरोबर. आणि दुसरं वाक्य कोणतं आहे, अकर्मक वाक्य. अकर्मक वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्याला कर्माची अपेक्षा नसते अशा वाक्याला काय म्हणायचं, अकर्मक कर्तरी वाक्य. बघा आता तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये मला वाटतं पहिल्याच पेजवर तुम्हाला इथे एक वाक्य दिलं आहे की रामः पतती. रामः पतती. बरोबर. मग आता रामः पतती म्हणजे काय, रामः पतती म्हणजे या ठिकाणी कर्म आहे का, नाही. बरोबर. आणि पहिलं जे वाक्य जे आहे, रामः ग्रंथम पठती म्हणजे काय, राम ग्रंथ वाचतो. आता जर समजा आता आपण पठती हे जर वाक्य, पठती हा जो काही शब्द जे आहे तर पठती शब्द जर आपण जर काढून टाकला आणि नंतर जर वाक्य जर वाचलं, रामः ग्रंथम, राम ग्रंथ काय करतो, फाडतो का वाचतो का लिहितो का काय करतो, काही याच्यावरून लक्षात येत नाही. परंतु जेव्हा आपण पठती हा शब्द त्या ठिकाणी टाकतो म्हणजे घालतो, रामः ग्रंथम पठती, राम ग्रंथ वाचतो, तेव्हा आपलं काय होत आहे, या ठिकाणी वाक्य पूर्ण होत आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायची गरज आहे की ग्रंथम, बरोबर, राम ग्रंथम पठती म्हणजे या ठिकाणी कर्म कोणतं आहे, ग्रंथम आहे. लक्षात घ्या पुनश्च एकदा, रामः ग्रंथम पठती. जर आपण या ठिकाणी ग्रंथ हा जर काही हा जे काही कर्म जे आहे ते कर्म आपण जर काढून टाकलं तर रामः पठती, राम वाचतो. काय वाचतो लक्षात आले का आपणाला, नाही. परंतु जेव्हा आपण ग्रंथम हा शब्द त्या ठिकाणी कर्म त्या ठिकाणी टाकतो तेव्हा आपल्याला काय होतं, वाक्य पूर्ण होतं. म्हणून या ठिकाणी काय असते, हे वाक्य काय आहे आपलं, सकर्मक कर्तरी प्रयोगाचं आहे. बरोबर. आता या ठिकाणी तुम्हाला दुसरं सांगितलं अकर्मक कर्तरी वाक्य. बरोबर. कोणतं सांगितलं, रामः पतती. पतती म्हणजे काय, पडणे, रामः पतती. आता जर समजा आपण पतती काढून टाकलं, रामः पतती, रामच फक्त आले म्हणजे इथं क्रियापद आहे, म्हणजे कर्म आहे का, नाही. आलं लक्षात, कर्म आहे का, नाही. म्हणून या ठिकाणी पतती हे काय आहे, क्रियापद आहे. बरोबर. म्हणजे या ठिकाणी कर्माची अपेक्षा असू शकत नाही. म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की रामः पतती हे जे काही वाक्य जे आहे तर ते वाक्य अकर्मक कर्तरी वाक्याचं आहे. आणि रामः ग्रंथम पठती हे जे काही वाक्य जे आहे तर सकर्मक कर्तरी वाक्य आहे. तर हे 2 मुख्यतः फरक कर्तरी वाक्यातले काय करा, लक्षात या ठिकाणी घ्यावायचे आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला नंतर तुम्हाला सांगितलेलं आहे बघा की सकर्मकम कर्तु वाचम. बरोबर. पहिला प्रयोग कोणता आहे आपला, सकर्मक कर्तरी वाक्य. बरोबर. आणि दुसरा प्रयोग कोणता आहे आपला, कर्मवाचम. बघा लक्षात या सगळ्यांनी इकडं, या आपल्या संस्कृत विषयामध्ये प्रयोग किती येतं, 3 आहेत.
बरोबर. त्यातला पहिला आहे कर्तृवाचम, दुसरा आहे कर्मवाचम आणि तिसरा आहे भाववाचम, बरोबर. मग आता याच्यामध्ये तुम्हाला सकर्मक, कर्तृवाचम आणि कर्मवाचम हे जे काही दोन प्रयोग जे येतं तर ती दोन प्रयोग अति महत्त्वाचे आहेत. अलग लक्षात. त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न 100% विचारला जातोच. कुठे? सूचनेनुसार बदल करा या ठिकाणी. जो काही भावी प्रयोग जे आहे तर तो भावी प्रयोग सुद्धा आपण पाहणार आहोत, परंतु तो थोडा काय आहे, कमी महत्त्वाचा आहे. मग आता अति महत्त्वाचे प्रयोग कोणते येतं? एक सकर्मक आणि दुसरा आहे कर्मवाचम, बरोबर. पहिला आहे तुमचा कर्तरी प्रयोग, दुसरा आहे तुमचा कर्मणी प्रयोग आणि तिसरा आहे तुमचा भाववाचम प्रयोग. म्हणजे जो काही कर्तरी प्रयोग जे आहे तर तो कर्तरी आणि कर्मणी म्हणजे ॲक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस हे दोन्ही जे काही प्रयोग जे येतं तर ते खूप तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला आता कर्तरीमध्ये आपल्याला पहिला प्रयोग या ठिकाणी दिला आहे तुम्हाला सकर्मक कर्तृवाचम, बरोबर. सकर्मकम कर्तृवाचम. मग बघा या ठिकाणी तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे बघा. आलं का लक्षात? या ठिकाणी तुम्हाला एक वाक्य दिलं आहे. ते वाक्य कोणतं आहे? रामः ग्रंथम पठती. या ठिकाणी एक वाक्य दिलं आहे. कोणतं वाक्य आहे? रामः ग्रंथम पठती, बरोबर. मग आता या ठिकाणी तुम्हाला त्याच वाक्याचं इकडं काय केलं आहे, करून दाखवलं आहे. रामेण ग्रंथः पठ्यते. त्यानंतर दुसरं वाक्य दिले बालकः ग्रंथान पठती आणि या ठिकाणी परत तुम्हाला याचं करून दाखवलं आहे बालकेन ग्रंथाः पठ्यन्ते. मग आता बघा जेव्हा आपलं वाक्य कर्तरी हे का कर्मणी हे ओळखायचं कसं? आणि जर समजा कर्तरी वाक्य जर दिलं असेल तर आपल्याला काय करावं लागतं? कर्मणी वाक्यामध्ये बदल करावा लागतो. आणि जर समजा कर्मणी वाक्य जर दिलं असेल तर या कर्मणी वाक्याचं काय करावं लागतं? आपल्याला कर्तरी वाक्यामध्ये बदल करावा लागतो. लक्षात घ्या नियम. मी काय म्हणतोय की जर समजा आपल्याला दिलेलं वाक्य जर कर्तरी असेल तर कर्तरी वाक्याचं काय करावं लागतं? आपल्याला कर्मणी वाक्यामध्ये बदल करावा लागतो. आणि जर समजा दिलेलं जर वाक्य कर्मणी असेल तर या कर्मणी वाक्याचं आपल्याला काय करावं लागतं? कर्तरी वाक्यामध्ये रूपांतर करावं लागतं. मग आता करायचं कसं? आता याच्यासाठी काही नियम आहेत बघा. जर समजा दिलेलं जर वाक्य जर असेल, दिलेलं वाक्य म्हणजे कोणतं? समजा आता उदाहरणार्थ या ठिकाणी आपण पहिलं वाक्य घेतलं रामः ग्रंथम पठती. एक वाक्य घेतलं आपण कोणतं या ठिकाणी लिहिलं मी तुमच्या तक्त्यामध्ये रामः ग्रंथम पठती. हे वाक्य काय आपलं? कर्तरी आहे, बरोबर. कर्तरी पण कोणतं आहे? सकर्मक कर्तरी वाक्य आहे. सकर्मक मी तुम्हाला सांगितलं की आता की ज्या वाक्यामध्ये कर्माची अपेक्षा असतेच अशा वाक्यांना काय म्हणायचं? सकर्मक कर्तरी वाक्य म्हणतात. मग आता मला सांगा याच्यामध्ये कर्म कोणता आहे आपला? रामः ग्रंथम पठती. या वाक्यामध्ये कर्म कोणता आहे? ग्रंथम. कर्म कोणता आहे? ग्रंथम. कर्ता कोणता आहे? रामः. आणि पठती काय आहे तुमचं? क्रियापद. लक्षात अशा प्रकारे लक्षात ठेवायचे. रामः कर्ता, ग्रंथम कर्मपदम आणि पठती क्रियापदम, बरोबर. आता तुमच्या लक्षात आलं असेल या वाक्याला काय आहे? कर्माची अपेक्षा असतेच, बरोबर. मग आता हे वाक्य कोणते? तुमच्या सकर्मक कर्तृवाचम म्हणजे कर्तरी प्रयोगातलं वाक्य आहे. आता लगेच तुम्हाला याच्या बाजूला काय केलं आहे? करून दाखवलंय कर्म वाक्यामध्ये, कर्मणी प्रयोगामध्ये तुम्हाला काय केलंय? रूपांतर करून दाखवलं आहे. मग आता लक्षात ठेवा, मला या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचा कोड या ठिकाणी सांगावासा वाटतो. तो म्हणजे काय आहे की दिलेलं वाक्य तुम्हाला कर्तरी आहे का कर्मणी आहे हे जर ओळखायचं असेल तर कर्तरी वाक्य जे आहे तर कर्तरी वाक्याचा कोड आहे तुमचा 121. एक ट्रिक्स सांगतो, ट्रिक्स काय आहे? कर्तरी वाक्याचा कोड काय आहे? 121 असतो. आणि जे काही कर्मणी वाक्य जे आहे या कर्मणी वाक्याचा कोड काय असतो? 311. हे फक्त तुमच्या लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये लिहू नका जर विचारलं तर. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं कसं की काय नियम असतात तर ते नियम आठवण्यासाठी
तुम्हाला मी काही अंक या ठिकाणी संख्या काही बनवून देतोय। तर जो काही कर्तरी प्रयोग जे असतो तर कर्तरी प्रयोगाचे नियम काय आहेत 121, त्याचा कोड 121 आणि कर्मणी जे आहे तर कर्मणी प्रयोगाचा कोड काय असतो 311। आता हा कसा लक्षात ठेवायचा बघा, कर्तरी जे काही वाक्य जे आहे, समजा तुम्हाला कर्तरी वाक्य या ठिकाणी दिले रामः ग्रंथम पठती, बरोबर। मग आता राम हा काय आहे कर्ता आहे, बरोबर, तो काय प्रथमा एकवचन म्हणजे एक आला। त्यानंतर ग्रंथम, ग्रंथम म्हणजे काय कर्मपदम आहे, बरोबर। कर्म कोणत्या विभक्तीत आहे द्वितीय विभक्तीत म्हणजे या ठिकाणी 2 आला, बरोबर। आणि पठती, पठती म्हणजे हे काय आहे क्रियापद आहे, बरोबर। ते क्रियापदम प्रथमांत पदानुसारम, प्रथमांत पदानुसारम म्हणजे काय आहे जो काय कर्ता जे आहे तर त्या कर्त्यानुसार प्रथमा एकवचन म्हणजे या ठिकाणी आलेला आहे 121 कोड। जे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की जेव्हा आपल्याला कर्तरी वाक्य असतं तर ते कर्तरी वाक्य ओळखायचं कसं, तर राम म्हणजे कर्ता हा प्रथमेत असतो, कर्म द्वितीयत असतं आणि जे काही क्रियापद जे आहे तर ते क्रियापद हे प्रथमांत पदानुसारम म्हणजे जे काही कर्ता असतं त्या कर्त्यानुसार काय असतं हे क्रियापद असतं, कशामध्ये या कर्तरी प्रयोगामध्ये। आता हे जे काही कर्तरी प्रयोगातलं जे काही वाक्य जे आहे तर ते कर्तरी प्रयोगातलं वाक्य तुम्हाला या ठिकाणी कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतर करून दाखवलेलं आहे, लक्ष द्या, बरोबर। मग आता काय केलं आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला करून दाखवलेलं वाक्याचा कसा बदल होतो, रामेन ग्रंथः पठ्यते, काय केलं आहे रामेन ग्रंथः पठ्यते, बरोबर। मग आता या ठिकाणी कर्ता कोणता आहे बरं, मग आता रामेन, कोणता कर्ता आहे रामेन, बरोबर। त्यानंतर कर्म कोणतं आहे ग्रंथः, बरोबर। आणि क्रियापद कोणतं आहे मग आता पठ्यते, लक्षात हे काय तुमचं कर्ता क्रियापद आणि कर्म हे या वाक्याचे काय आहेत भाग आहेत। मग आता मी तुम्हाला सांगितलं की जे काही आपला 311 कोड म्हणजे जो काही कर्ता जे आहे तर तो कर्ता काय असतो हा तृतीय विभक्तीत असतो, जे काही कर्म असतं तर ते कर्म काय असतं प्रथमा विभक्तीत असतं आणि जे काही क्रियापद असतं तर ते क्रियापद काय असतं प्रथमांत पदानुसारम म्हणजे कर्त्यानुसार हे क्रियापद वापरलं जातं, लक्षात। तर अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता तृतीय विभक्तीत असतो, कर्म द्वितीय विभक्तीत असतं आणि जो काही समजा क्रियापद जे आहे तर ते क्रियापद हे प्रथमांत पदानुसारम वापरलं जातं म्हणजे कर्त्यानुसार वापरलं जातं, म्हणजे याचा कोड काय आहे 311 आणि जे काही कर्तरी वाक्याचा कोड काय आहे 121 हे लक्षात ठेवायचं आहे। आता जेव्हा तुम्हाला कर्मणी प्रयोगाचं वाक्य दिलं असेल तर लगेच आपला कोड आठवायचा, तो म्हणजे काय 121 म्हणजे कर्ता हा प्रथमेत, क्रियापद द्वितीयेत आणि जे काही कर्म द्वितीयमध्ये आणि जे काही क्रियापद जे आहे तर ते क्रियापद हे तुमचं प्रथमांत पदानुसार म्हणजे कर्त्यानुसार आपल्याला वापरायचं असतं, परंतु केव्हा जर कर्मणी वाक्यातील जर समजा वाक्य दिलं असेल तर बघा आता या ठिकाणी काय बदल झाले, तर जे काही कर्त्या जे आहे आता या ठिकाणी तुम्हाला काय केलं आहे रामः ग्रंथम पठती हे जे काही वाक्य जे आहे कर्तरी प्रयोगातलं वाक्य तुम्हाला कर्मणी प्रयोगामध्ये तयार करून दिलं आहे, म्हणून या ठिकाणी मुख्यत्व बदल काय झालं कर्त्याची तृतीय विभक्ती करतात म्हणजे या ठिकाणी काय केलं आहे रामहचे रामेन झाले। नंबर 2 कर्म द्वितीयऐवजी प्रथमेत लिहितात, कर्म द्वितीयऐवजी या ठिकाणी काय केले तुम्हाला प्रथमेत लिहिलं आहे म्हणजे ग्रंथमचे ग्रंथ झाले। त्यानंतर नंबर 3 क्रियापद कर्मणी म्हणजे य विकरण प्लस आत्मनेपदी प्रत्यय लावून केलेले आणि कर्माच्या पुरुष वचनानुसार पठती हे जे काही कर्तरी क्रियापद जाऊन त्याऐवजी पठ्यते हे ग्रंथ प्रथम पुरुष एकवचन प्रमाणे प्रथम पुरुषी एकवचनी कर्मणी क्रियापद
तयार करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी मुख्यतः 3 बदल हे आपल्याला काय करायचे आहेत, लक्षात घ्यायचे आहेत. आता बघा त्यानंतर हे जे काही सकर्मक कर्तरी प्रयोग जे आहे, तर हे सकर्मक कर्तरी प्रयोगाबाबत झालेले आहे. परंतु काही जे काही धातू जे येतं, तर काही धातू हे आक्रमक असतात आणि त्यांना काय असते, कर्माची अपेक्षा म्हणजे गरज नसते. आणि त्या धातूंनी दर्शवलेली जे काही क्रिया जी आहे, तर ती क्रिया ही कर्त्याने सुरू केली असते आणि कर्त्यातच संपते. उदाहरणार्थ जर आपण जर बघितलं तर रामः तिष्ठती, रामः पतती, रामः जीवती इत्यादी मधील जे काही संस्कृतमधील जे काही आक्रमक धातूबाबतची कारिका आपल्या पाठ्यपुस्तक पेज क्रमांक काय केलेली आहे, तुम्हाला 43 वर दिली आहे. ती आपण या ठिकाणी अभ्यासून घ्यायची आहे. बघा आता त्यानंतर तुम्हाला आकर्मक कर्तरी वाक्याचा प्रयोग बदलताना काय होतं, त्याचबरोबर आकर्मक कर्तरी वाक्याचा भावे प्रयोग म्हणजे काय होतो, भाववाच्य होतो. कर्त्याची तृतीया होते. क्रियापद य व आत्मनेपदी लावलेले पण नेहमी प्रथम पुरुषी एकवचनी या ठिकाणी वापरतात आणि ते कर्त्याप्रमाणे बदलत नाही. कर्म या ठिकाणी नसतंच. आणि जो काही भावे प्रयोग जे आहे, तर त्या भावे प्रयोगात कर्ता महत्त्वाचा नाही, कर्म नाही, क्रियापदाचा अर्थ म्हणजेच भाव महत्त्वाचा मानून त्याला भाववाच्य किंवा भावे असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. उदाहरणार्थ सह तिष्ठती याचे भाववाच्य पहा, तेन स्थीयते पथ्यते जीव्यते. अशा प्रकारे काय होतो, त्याच्यामध्ये बदल होऊन याच्यामध्ये रूपांतर होत असतं. आता बघा त्यानंतर आपल्याला दिलं आहे की अकर्मकम कर्तुवाचम, अकर्मकम कर्तुवाचम म्हणजे अकर्मक कर्तरी वाक्य त्याचा काय होतो, भावे वाच्यम म्हणजे भावे प्रयोग होत असतो. लक्ष द्या सगळ्यांनी इकडं की जे काही तुम्हाला अकर्मक कर्तरी वाक्य जर दिलं असेल, तर त्या अकर्मक कर्तरी वाक्याचं काय होत असतं, आपल्याला भावे प्रयोगामध्ये बदल करावा लागतो. मग आता बघा या ठिकाणी तुम्हाला एक वाक्य दिले बघा, ते म्हणजे कोणतं आहे, मधुरा पतती. काय वाक्य आहे, मधुरा पतती. मग आता मधुरा पतती म्हणजे काय बरं, मग आता मधुरा पतती म्हणजे पडणे, बरोबर. मधुरा पडते, कशातून पडते, झोक्यातून पडते का, याच्यातून पडते का, ते आपल्याला दिलं आहे का, नाही, बरोबर. मग आता या ठिकाणी आपल्याला दिले मधुरा पतती, बरोबर. त्याचंच तुम्हाला काय केलं, इकडे करून दाखवलं आहे. कुठे, या ठिकाणी इकडे लक्ष द्यायचंय की मधुरया पत्यते. दुसरं वाक्य दिले तुम्हाला या ठिकाणी, बालिकाः पतंती. या ठिकाणी तुम्हाला भावे प्रयोग करून दाखवला आहे, बालिकाभिः पत्यते. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला आत्ताच सांगितलं मी की सहजासहजी हे तुम्हाला विचारल्या जात नाही, परंतु एक माहितीस्तव तुमच्या जवळ एक असावं. म्हणतात ना, माणसाजवळ भूक नसाव पण सिदोरी माणसाच्या जवळ असायला पाहिजेत. म्हणजे जेव्हा माणसाला भूक लागली ती लगेच ती काय होते, सोडून ते माणूस तो खाऊ शकतो. हे तुम्हाला वाक्य सहजासहजी या कर्मक कर्तुवाचमचे भावी प्रयोगामध्ये रूपांतर करा असं सहजासहजी विचारलं जात नाही. त्यामध्ये फक्त 2च महत्त्वाचे प्रयोग येतात, जे की मी तुम्हाला अगोदर सुरुवातीला सांगितलं. एक कर्तरी प्रयोग आणि दुसरं हे कर्मणी प्रयोग. कर्तरी प्रयोगाचं तुम्हाला कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतर करायचं असतं आणि कर्मणी प्रयोगाचं तुम्हाला कर्तरी प्रयोगामध्ये रूपांतर करायचं असतं. ते आता कसं करायचं, काय करायचं हे मी आत्ताच तुम्हाला पाठीमागं सांगितलेलं आहे, त्यामुळं आता पुन्हा सांगणार नाही. तर आता आपण जाणून घेतो फक्त अकर्मक कर्तुवाचमचा भाववाचम कशा प्रकारे करायचा ते. तर बघा या ठिकाणी तुम्हाला पहिलं वाक्य दिलंय कोणतं, मधुराः पतती. या तुम्हाला एक चार्ट दिला आहे, मधुरा पतती, बरोबर. मग आता हे तुम्हाला वाक्य तुम्हाला सांगितलं की कसं आहे, अकर्मक कर्तुवाचम आहे, म्हणजे अकर्मक कर्तरी वाक्य आहे. मग आता बघा याच्यामध्ये कर्ता कोणता आहे,
मधुरा आहे. कर्ता कोणता आहे? मधुरा. कर्म आहे का? नसतंच. आणि पतती काय आहे? क्रियापद आहे. मग आता या मधुरा हा जो काही कर्ता जो आहे तर तो कर्ता काय आहे? प्रथमामध्ये आहे. कर्म नाही म्हणून नास्ती. आणि जे काही पतती जे काही क्रियापद जे आहे तर ते क्रियापद हे प्रथमांत पदानुसारम म्हणजे कर्त्यानुसार या ठिकाणी वापरलं गेलेलं आहे. आता जेव्हा हे वाक्य अकर्मक कर्तृवाच्यम आहे तर आपल्याला काय करायचं आहे? भाववाच्यमध्ये याचं रूपांतर करायचं आहे. तर ते कशा प्रकारे होतं ते या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग आता मधुराचं या ठिकाणी काय केलं आहे? मधुरया कर्तृपदम तृतीया. मधुरया कर्तृपदम म्हणजे कर्ता तृतीय विभक्तीमध्ये वापरायचा. कर्म आहे का? कर्म नाहीच. बरोबर. त्यानंतर पत्यते काय केलंय तुम्हाला? क्रियापदम म्हणजे नित्य प्रथम पुरुष एकवचनीच या ठिकाणी वापरावा लागतो. नित्य प्रथम पुरुष एकवचनी लक्षात घ्यायचे की भाववाच्यमध्ये जे काही क्रियापद जे आहे तर ते क्रियापद आपल्याला नित्य पुरुष एकवचनाप्रमाणेच आपल्याला काय करायचा असतो? त्याचा उपयोग करायचा असतो. तर एवढे नियम काय करायचे? सगळ्यांनी लक्षात घ्यायचे आहेत. बरोबर. आता बघा या ठिकाणी तुम्हाला परत काही वाक्य या ठिकाणी तुम्हाला करून दाखवली आहेत जे की तुम्हाला याच्यामध्ये डायरेक्टली मला वाटतं तुमच्या पेज क्रमांक 44 वर तुम्हाला या ठिकाणी काही रिकाम्या जागा आणि काही प्रश्न या ठिकाणी तुम्हाला करून दाखवले. तर या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली व्हिडिओमध्ये तुम्हाला डायरेक्ट उत्तरं या ठिकाणी भरून दिलेली आहेत. बघा या ठिकाणी जसं की तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये लक्ष द्या. तुम्हाला दिलंय बालकः श्लोकम गायती. बालकः श्लोकम गायती. बरोबर. आता हे वाक्य सांगा बरं कर्तरी प्रयोगाचं आहे का कर्मणी प्रयोगाचं आहे? बरोबर. हे वाक्य कोणत्याचं आहे? करेक्ट कर्तरी प्रयोगाचं आहे. बालक बरोबर. एक म्हणजे प्रथमा एकवचन, श्लोकम द्वितीया आणि गायती हे तुम्हाला या ठिकाणी केलेलं आहे की तुमचा पहिलाच कोड जो काही तुम्हाला सांगितला आहे बालकः श्लोकम गायती. बरोबर. म्हणजे तुमचं हे वाक्य कर्तृवाच्यम आहे. बरोबर. आणि या ठिकाणी तुम्हाला कर्मवाच्यम करून दाखवलं आहे. बालकेन श्लोकः गीयते. काय केलं आहे? बालकेन श्लोकः गीयते. आता बघा त्यानंतर नंबर 2 माला पुष्पानी नयती. हे वाक्य कर्तृवाच्यम आहे. याचं तुम्हाला करून दाखवलं आहे. मालया पुष्पानी नियंते. त्यानंतर नंबर 3 अहम मुकुंदम स्मरामी. अहम मुकुंदम स्मरामी. आता अहमचं काय केलं या ठिकाणी? मया केलं. त्यानंतर मुकुंदमचं मुकुंद आणि स्मरामीचं काय केलं? स्मयते. ठीक आहे. त्यानंतर 4 नंबर त्वम रोटिकाः करोसि. त्वम रोटिकाः करोसि. आता बघा या ठिकाणी तुम्हाला जेव्हा आपण हे वाक्य तुम्हाला कर्तृवाक्यामध्ये दिले कर्तृवाच्यमध्ये देण्यात आले आहे तर कर्तरी वाक्याचं काय करायचं आपल्याला? कर्मणी प्रयोगामध्ये जेव्हा रूपांतर होतं तेव्हा तुम्हाला त्वमचं काय करावं लागतं? तो या करावं लागतं. तो या रोटिकाः क्रियन्ते. त्यानंतर आहे नंबर 5 सूर्यः प्रकाशम ददाती. बरोबर. आता हे वाक्य तुम्हाला कर्तृवाच्यमचं आपल्याला कर्मणीमध्ये रूपांतर करायचं आहे म्हणून सूर्यचं काय केलं? सूर्येन. बरोबर. प्रकाशः दीयते. त्यानंतर नंबर 6 माता अस्मान ताडयती. बरोबर. माता अस्मान ताडयती. मग आता माता तर या ठिकाणी काय केलं? मात्रा केलं. मात्रा वयम ताड्यामहे. नंतर 7 पिता त्वम उपदिशती. पिता त्वम उपदिशती. बरोबर.
मग या ठिकाणी काय केलं, पिताचं पित्रा त्वम, त्वमचं काय केलं या ठिकाणी त्वम केलं, आणि उपदिशतीचं काय केलं उपदिश्यसे. त्यानंतर नंबर 8 ऋषी ह युष्मान वदती. बरोबर, या ठिकाणी तुम्हाला ऋषीना पुन्हा युष्मानचं काय केलं युयम उद्यध्वे, वदतीचं काय होतं उद्यध्वे. त्यानंतर नंबर 9 त्वम मा पृच्छसी, त्वम मा पृच्छसी. इथं या ठिकाणी काय केलं त्वया अहम पृच्छयी. त्यानंतर इकडे तुम्हाला वाक्य दिले माया माता वंद्यन्ते, आणि या ठिकाणी तुम्हाला वाक्य तुम्हाला तयार करून दिले आहे अहम मातरम वंदे. अशा प्रकारची या ठिकाणी पूर्ण जे काही वाक्य जे येतं तर ती वाक्य काय करायचं आहे त्याचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. बरोबर. आता बघा या ठिकाणी तुम्हाला परत कर्तुवाचम आणि कर्मवाचम परत तुम्हाला या ठिकाणी काही वाक्य दिले आहेत बघा, जे की तुम्हाला पहिले दिलं आहे रसाना स्वादम अनुभवती. बरोबर, हे लटलकाराचं वाक्य आहे, लटलकाराचं वाक्य आहे. मग कर्म यांनी कसं होतं रसनया स्वादह अनुभूयते. त्यानंतर दुसरं वाक्य दिले त्वम तृणानी अभक्ष यताम, म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलं नाही, तुमच्या मराठीत करून दाखवले तुम्हाला. त्वम तृणानी अभक्षताम हे लन लकाराचं वाक्य आहे. याचं कर्मवाचममध्ये कसं होतं ताभ्याम तृणानी अभैक्षन्तः. तर हे सुद्धा काय करायचे वाक्य सगळ्यांनी वाचून घ्यायची आहेत. बरोबर. आता बघा त्यानंतर तुम्हाला भाववाचम अन्यानी उदाहरणानी, म्हणजे भाववाच्य किंवा भाववाक्याचे काय केले तुम्हाला आणखीन काही उदाहरणं या ठिकाणी दिली आहेत. तर ते सुद्धा काय करायचं सगळ्यांनी याचा सुद्धा काय करायचा आहे अभ्यास करायचा आहे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला परत जे काय तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की भाववाचम बाबत 2 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे किंवा 2 नियम तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. कोणत्या बाबतीत या भाववाचम बाबत तुम्हाला जर अकर्मक कर्तरी वाक्य दिलं असेल की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की अकर्मक कर्तरी वाक्याचं रूपांतर कशामध्ये करायचं तुमच्या भावे प्रयोगामध्ये करायचं. आणि भावे प्रयोगामध्ये रूपांतर करत असताना कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या त्या तुम्हाला मी सांगणार आहे. मग त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे कोणती बघा लक्ष द्या की अकर्मक कर्तरी वाक्याचाच भावे प्रयोग होऊ शकतो. जर समजा अकर्मक कर्तरी वाक्य जर असेल तर ते अकर्मक कर्तरी म्हणजे काय ज्या वाक्यामध्ये कर्म नसतंच त्याला म्हटलेलं आहे अकर्मक कर्तरी वाक्य. मग अकर्मक कर्तरी वाक्याचाच काय होत असतो भावे प्रयोग होत असतो, लक्षात द्यायचे. त्यानंतर दुसरी गोष्ट पुन्हा काय आहे भावे प्रयोगात क्रियापद प्रथम वर्षी, भावे प्रयोगात क्रियापद प्रथम पुरुषी एकवचनीय असते ते कर्मणी सारखे दिसते. य प्लस आत्मनेपदी प्रत्यय लावलेले. बघा काय म्हणलेलं आहे की जे काही आपला भावे प्रयोग जे आहे तर या भावे प्रयोगामध्ये जे काही क्रियापद जे आहे तर ते क्रियापद हे प्रथम पुरुषी एकवचनीय असते आणि ते कर्मणी सारखं आपल्याला दिसत असतं. ए प्लस आत्मनेपदी प्रत्यय लावून तयार केलेलं क्रियापद या ठिकाणी वापरावं लागतं. तर हे 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला भावे प्रयोग तयार करत असताना काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे. सहजासहजी हे तुम्हाला विचारलं जात नाही परंतु तुमच्या माहितीस्तव तुम्हाला माहीत असण्यासाठी तुम्हाला हे शिकवलं जात आहे. आता बघा त्यानंतर तुमच्या पेज क्रमांक 44 वर तुम्हाला जिज्ञासा पत्रामध्ये खाली काही वाक्य दिलीत बघा. तर त्या वाक्याचा आपल्याला प्रयोग या ठिकाणी बदलायचा आहे. मग बघा या ठिकाणी तुम्हाला पहिलं वाक्य दिलं आहे साधवः ईश्वरम नमन्ति. बरोबर, पहिलं वाक्य दिलं आहे साधवः ईश्वरम नमन्ति. हे काय या ठिकाणी पहिलं वाक्य साधवः ईश्वरम नमन्ति. लक्षात हे तुम्हाला जे काय पहिलं वाक्य जे आहे तर ते पहिलं वाक्य तुम्हाला बदलायचं आहे. आता अशा वेळेस काय करायचं जे काही दिलेलं जे काही वाक्य जे आहे तर त्या वाक्याचा सुरुवातीला प्रयोग ओळखायचा.
बरोबर. मग आता मला सांगा बरं, साधवः ईश्वरम नमन्ति हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे? कर्तरी प्रयोग आहे का कर्मणी प्रयोग आहे? हां, तू सांग बाळा, तू सांग बेटा. बरोबर, करेक्ट. काय आहे? साधवः ईश्वरम नमन्ति. हे जे काही वाक्य जे आहे, तर हे वाक्य आपल्या कर्तरी प्रयोगातलं आहे, जे की मी तुम्हाला त्याचा कोड सांगितला होता 121. साधव एकवचनी, जे काही क्रियापद जे आहे ते म्हणजे कोणतं? ईश्वरम द्वितीय विभक्तीमध्ये, आणि नमन्ति हे काय आहे तुमचं? प्रथम पुरुषी एकवचन. बरोबर. साधव ईश्वरी ईश्वरम नमन्ति. आता हे वाक्य आपल्याला काय करायचं आहे? कर्मणी प्रयोगामध्ये बदल करायचा आहे. बरोबर. मग आता कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतर करताना मी तुम्हाला सांगितलं की जो काही कर्ता जो आहे, तर तो कर्ता काय करायचा? तृतीय विभक्तीत ठेवायचा. मग काय होते? साधवः. साधवाचा काय होतो तृतीय विभक्तीनुसार? साधुभिः. बरोबर. त्यानंतर ईश्वरः, नंतर काय होते? नम्यते. अशा प्रकारे काय होतो? याच्यामध्ये बदल होतो. बरोबर. आता दुसरं वाक्य दिलंय, हरिः भक्तान रक्षति. हरिः भक्तान रक्षति. बरोबर. मग आता याचं कसं होतं? हरिना भक्ताः रक्षन्ति. बरोबर. त्यानंतर ई आहे, ब्रह्मा विश्वम निर्माती. ब्रह्मा विश्वम निर्माती. बरोबर. याचं कसं होतं? ब्रह्मणा विश्वम निर्मीयते. त्यानंतर गंधर्वेन भारः उह्यते. बरोबर. या ठिकाणी होतं. आता हे मला सांगा बरं, गंधर्वेन भारः उह्यते हे वाक्य कोणत्या प्रयोगातलं दिलंय तुम्हाला या ठिकाणी? कर्तरी आहे का कर्मणी? हां, तू सांग. कर्मणी. बरोबर. गंधर्वेन म्हणजे काय? तृतीय पुरुष एकवचन. भारः प्रथम, उह्यते आणि कर्त्यानुसार हे काय केले? उह्यते वापरण्यात आलेलं आहे, म्हणजे कोणतं हे? कर्मणी आहे. आता याचं काय करायचं? आपल्याला कर्तरीमध्ये रूपांतर करायचंय. मग कर्तरीचं काय आहे? 121. लक्षात ठेवायचा कोड क्रमांक कसा होतो? कर्ता हा एकवचनी असला पाहिजे. गंधर्व. कर्म द्वितीयमध्ये भारम, आणि वहती हे परत कर्त्यानुसार म्हणजे एकवचन. म्हणजे काय आहे? गंधर्व भारम वहती. अशा प्रकारचं काय करायचं? सगळ्यांनी बाकीचे मला वाटतं उ हे 2 वाक्य जे येतं, तर 2 वाक्य गृहपाठामध्ये मला सोडून दाखवायची आहेत, किंवा कमेंट करून तुम्ही मला सांगितलं तर फारच उत्तम. अशा प्रकारचं या ठिकाणी आपलं प्रयोग बदला हे काय होतं? थोडंसं या ठिकाणी तुम्हाला जाणून घेण्यासाठी तुमच्या लक्षात आलं असेल की कर्तरी प्रयोगाचं काय करावं लागतं? कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतर करावं लागतं, आणि कर्मणी प्रयोगाचं कर्तरी प्रयोगामध्ये रूपांतर करावं लागतं. आता हे जे काय कर्तरी प्रयोगाचं कर्मणी प्रयोगात रूपांतर करताना क्रियापदामध्ये येते प्रत्यय कशा प्रकारे लावायचा हे आपण थोडंसं या ठिकाणी काय करणार आहोत? जाणून घेणार आहोत. तर बघूत या थोडंसं याच्याविषयी माहिती आणखीन. तर बघा मित्रांनो, आताच आपण काय केलं आहे? कर्तरी प्रयोगाचं कर्मणी, त्याचबरोबर आकर्मक कर्तरी वाक्याचं भावे कशा प्रकारे बदल करायचा हे आपण या ठिकाणी जाणून घेतलं. आता कर्तरी प्रयोगाचं कर्मणीमध्ये रूपांतर केल्यानंतर क्रियापदाला येते किंवा यंते हा प्रत्यय कशा प्रकारे लावायचा हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला नियम क्रमांक 1 दिला आहे की प्रयोजक रूप तयार करताना मूळ धातूला अय प्रत्यय जोडतात. अय प्रत्यय जोडल्यानंतर त्या धातूची रूपे 10व्या गणातील धातूप्रमाणे चालतात. 10व्या गणातील नियमानुसार त्या धातूमध्ये काय होतो? बदल सुद्धा होत असतो. मग मला सांगा बरं, दशम गणाचं विकरण कोणतं आहे? ऐ आहे. कोणतं आहे? अ य. बरोबर. त्यानंतर नियम क्रमांक 2, अम, कम, चम,
शम, शम यांना सोडून अंत असणाऱ्या धातूच्या प्रथमाक्षरात गुण अथवा वृद्धी होत नाही. जसे उदाहरणार्थ गम, गमचं काय होतं मग गमयती. त्यानंतर कम, कमचं काय होतं काम यती किंवा कम यती. अशा प्रकारे काय होतो हा बदल या नियमानुसार होत असतो. त्यानंतर नियम क्रमांक 3 आकारांत तसेच ए, आय, ओ हे जे काही स्वर आहेत तर हे स्वर ज्या धातूच्या शेवटी आहेत व त्यांचे परिवर्तन आकारांत होत असेल तर अशा धातूंना ऐच्या पुढे प जोडले जाते. बघा काय म्हटलेलं आहे आकारांत तसेच ए, आय, ओ हे स्वर ज्या धातूच्या शेवटी आहेत व त्यांचे परिवर्तन आकारांत होत असेल तर अशा धातूंना ऐच्या पुढे प जोडले जाते. बघा उदाहरणार्थ दा, मग आता दाचं काय होतं दापयती. लक्ष द्या दाचं काय होतं दापयती. नंबर 2 उदाहरण क्रमांक नंबर 2 गा, मग आता गाचं काय होईल करेक्ट गापयती. त्यानंतर उदाहरण क्रमांक 3 स्ना, स्नाचं काय होईल मग आता स्नापयती. ठीक आहे अशा प्रकारे. आता त्यानंतरचा नियम बघा जी, मी, दी, क्री या धातूंना सुद्धा प जोडले जाते. या धातूच्या इकाराचे आकारांत होते. बघा ज आहे समजा उदाहरणार्थ जीचं काय होतं जापयती. त्यानंतर दुसरं उदाहरण मीचं काय होईल बरोबर मापयती. त्यानंतर दीचं काय होईल दापयती. त्यानंतर क्रीचं काय होईल क्रापयती. अशा प्रकारे काय होतो मुख्यत्व बदल हा या ठिकाणी तुम्हाला काय केला आहे सांगितलेला आहे. आणि पुढे काही तुम्हाला या तक्त्यामध्ये तुम्हाला वापरातील काही धातूची प्रयोजक रूपे तुम्हाला या ठिकाणी काय केली आहेत चालून दाखवली आहेत. तर या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे व्हिडिओ पॉज करून सगळ्यांनी काय करायचं आहे ही जे काही रूपे जे येतं तर ती रूपे तुम्हाला काय करायची येतं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये अभ्यासासाठी लिहून घ्यायची आहे. जसं की आपण समजा बघितलं समजा ग म याचा मूळ धातू आहे. वर्तमानकाळी तृतीय पुरुषी एकवचनी काय होतं गच्छती. आणि जेव्हा मध्ये ते वाक्यामध्ये आपण वापरत असतो तेव्हा काय होतं त्याचं गमयती ते. त्यानंतर चलचं चलती, चलतीचं काय होतं चालयती. त्यानंतर जोलतीचं काय होतं ज्वालयती. तरतीचं काय होतं तारयती. त्यानंतर त्यज्यतीचं काय होतं त्याज्ययती. नंतर आहे यच्छतीचं काय होतं दापयती ते. त्यानंतर पश्यतीचं काय होतं दर्शयती ते. अशा प्रकारे तुम्हाला काय या ठिकाणी विविध रूप म्हणजे क्रियापदाचे रूप तुम्हाला या ठिकाणी काय होतं कर्मणी केल्यानंतर कशा प्रकारे बदल होतो तर तो बदल काय करायचा सगळ्यांनी आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. आणि याचा सुद्धा काय करायचा आहे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. बघा आता त्यानंतर तुम्हाला परत ह्याच्यामध्ये तुम्हाला काही वाच्य परिवर्तनामधील आपल्या इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील वाक्यांचं तुम्हाला वाक्य परिवर्तनम या ठिकाणी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. जसं की यथा बघा पहिल्या धड्यातील आपलं वाक्य आहे पृथुभूपेन धनुः सज्जीकृतम. काय वाक्य आहे पृथुभूपेन धनुः सज्जीकृतम. अशा प्रकारचं काय आपलं वाक्य आहे. त्याचं वाक्याचं रूपांतर कसं होईल मग आता पृथुभूपः धनुः सज्जीकृतवान. त्यानंतर दुसरं वाक्य आहे शृंगालेन चित्रांग अवलोकितः. शृंगालेन चित्रांग अवलोकितः. मला हे सांगा बरं वाक्य कोणतं वाक्य आहे कर्तरी आहे का कर्मणी आहे. मला वाक्य दिलं जातं अशा प्रकारे शृंगालेन
चित्रांग अवलोकित हो, अशा प्रकारचं वाक्य दिलं जातं आणि कंसामध्ये सूचना दिली जाते वाक्य परिवर्तनम करूत। मग तुम्हाला यावेळेस काय करावं लागतं, दिलेलं जे काय वाक्य जे आहे तर ते कोणत्या प्रकारात आहे हे अगोदर तुम्हाला ओळखावं लागतं। मग आता हे वाक्य कोणत्या प्रकारात आहे, शृंगालेन चित्रांग अवलोकित, हे वाक्य कोणत्या प्रकारात आहे सांगू शकता, सांगा आपण। बरोबर, करेक्ट। कोणत्या प्रकारातला आहे, शृंगालेन चित्रांग अवलोकित, हे जे काही वाक्य जे आहे तर हे वाक्य तुमचं 311 म्हणजे 311 म्हणजेच तुमच्या कर्मणी वाक्य प्रकारातील आहे। आता हे आपल्याला काय करायचं आहे, कर्तरीमध्ये बदल करायचा आहे। मग काय करायचं, तुम्हाला मी सांगितलं की त्याचा कोड काय आहे 121। किती आहे 121। मग काय करायचं, आपला कर्ता जो आहे तर तो कर्ता प्रथम येत लिहा, शृंगालह लिहा। त्यानंतर तुमचं जे काही कर्म जे आहे तर ते कर्म द्वितीय विभक्तीमध्ये चित्रांगम, बरोबर। नंतर तुमचं अवलोकितवान हे कर्त्यानुसार काय करायचं आहे, प्रथमामध्ये तुम्हाला लिहायचं आहे अवलोकितवान। अशा प्रकारे काय करायचा, मुख्यत्व बदल लक्षात घ्यायचा आहे, बरोबर। आता बघा तिसरं वाक्य दिले तुम्हाला, साधव उपकारम न विस्मरंती। मग आता याचं कसं होतं, साधुभिः उपकारः न विस्मयति। त्यानंतर चौथं वाक्य दिले तुम्हाला, सुदास सुगत चरणाभ्याम कमलम संप्रीप्तवानः, बरोबर। आता हे सुद्धा वाक्य तुमचं कसं आहे, तुमच्या कर्तरी प्रयोगामध्ये आहे, बरोबर। मग आता कर्तरी प्रयोगाचा तुम्हाला बदल काय करावा लागतो, आपल्याला कर्मणीमध्ये कर्ता तृतीय पुरुषी असतो, बरोबर, सुदासेन, बरोबर। त्यानंतर सुगत चरणाभ्याम, बरोबर, कर्म कोणतं आहे कमलम, बरोबर, आणि संप्रीत वान, अशा प्रकारे काय होतो याच्यामध्ये बदल हा होत असतो। त्यानंतर पाचवं वाक्य आहे, महर्षीना परमाणोः व्याख्या कृता। याचं कसं होतं, महर्षीः परमाणोः व्याख्याम कृतवान। त्यानंतर सहावं वाक्य आहे, जनेह कनकम परीक्षति। जनेह कनकम परीक्षति, हे वाक्य कसं होतं, जनाः कनकम परीक्षन्ति, बरोबर। त्यानंतर सातवं वाक्य आहे, प्रभाते वयम वृत्तपत्रम पठामः, बरोबर। आता हे सुद्धा वाक्य आहे तर ते वाक्य कशामध्ये आहे, तुमच्या कर्तरी प्रयोगातलं वाक्य आहे, तुम्हाला कर्मणीमध्ये बदल करायचा आहे, बरोबर। मग काय करावं लागतं, प्रभातेच, बरोबर, अस्माभिः, बरोबर। त्यानंतर वृत्तपत्रम, नंतर काय आहे पठ्यते, बरोबर। पठ्यते म्हणजे येते प्रत्यय लागलेला आहे, ते म्हणजे कोणताही कर्मणी याच्यामध्ये लागत असतो। अशा प्रकारे काय करायचं आहे, बदल हा लक्षात घ्यायचा आहे। त्यानंतर आहे, प्रेक्षकाः माम निर्गुणम ताडितवन्तः, बरोबर। आता हे सुद्धा वाक्य तुमच्यामध्येच आहे, प्रेक्षकः अहम निर्गुणम ताडितः, अशा प्रकारे काय होतो, मुख्यत्व बदल या ठिकाणी करून घ्यायचा आहे। आणि अशाच प्रकारे संपूर्ण धडे आणि कवितेमधले वाक्य लिहून त्याचा योग्य तो तुम्ही जर सराव केला तर मला तरी वाटतं तुम्ही या ठिकाणी 1 पैकी 1 मार्क परीक्षेमध्ये 100% घेऊ शकताच, ही काळ्या दगडावरची रेघ आहे। म्हणून काय करायचं, आपल्या पाठ्यपुस्तकातील जे काही वाक्य जे आहेत तर ती वाक्य अगोदर व्हिडिओ सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐकायचा, त्यातले नियम लक्षात घ्यायचे, बरोबर। आणि नियम लक्षात घेऊन काय करायचं, प्रत्येक धड्याच्या पाठीमागं म्हणजे तुमच्या कृती पुस्तिकेमध्ये, गाईडामध्ये, मार्गदर्शिकेमध्ये अशाच प्रकारचे विविध प्रश्न सूचनेनुसार बदल करा या प्रश्नामध्ये देण्यात आलेले आहेत। तर प्रत्येक धड्यामध्ये एक जरी म्हटलं तर असे भरपूरसे प्रश्न हे तुम्हाला सरावासाठी देण्यात आलेले आहेत। ते काय करायचे, योग्य ते लिहून घ्यायची, त्याची उत्तरं स्वतः लिहायची
आणि पुन्हा ते काय करायचे, चेक करायचे. असा जर तुम्ही सराव केला तर मला तरी वाटतं तुम्ही या ठिकाणी 1 पैकी 1 मार्क परीक्षेमध्ये 100% घेऊ शकसालच, अशी मला आपल्याकडून काय आहे आशा आहे मित्रांनो. तर ठीक आहे, मला असं वाटतं की मी आतापर्यंत जेवढं काही तुम्हाला शिकवलेलं आहे, जेवढे काही नियम तुम्हाला सांगितलेले आहेत ते तुमच्या नक्कीच लक्षात बसले असतीलच. तर ठीक आहे मित्रांनो, इथे आपण थांबूत. पण पुनश्च एकदा सांगतो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा. जर आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल प्रेस आयकॉन करा. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचा 1 लाईक हे तुमच्यासाठी कितीतरी व्हिडिओ बनवण्यासाठी हा गरजेचा आहे. त्यामुळे या व्हिडिओला सुद्धा जरूर काय करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल प्रेस आयकॉन करा. तर ठीक आहे, इथं आपण थांबूत. ओके, धन्यवाद. जयस्तु भारतम, जयस्तु संस्कृतम. तर ठीक आहे, भेटूया लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये.